हाय फ्रेंड्स, पहा आजचं जे लेक्चर आहे आपलं ते आहे सेकंड लेक्चर आहे इलेक्ट्रिक फील्ड अँड कॅपॅसिटरवरचं. आपण मागच्या लेक्चरमध्ये जे आहे टोटल 50 MCQs पाहिले होते. त्याच्यानंतर आज आपल्याला 50 ते 105 पर्यंत 3 पर्यंत MCQs पाहायचे आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट्स आहेत. ओके, कारण की खूप सारे कन्सेप्ट तुमचे म्हणजे जे की आपण शिकलो आहे ते आणि नवीन कन्सेप्ट या MCQ वरून क्लिअर होतील. तर ज्यांनी फर्स्ट व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी फर्स्ट व्हिडिओ पाहून घ्याल आणि मगच हा पाहाल. तर 50 नंबरचा क्वेश्चन मला वाटतं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता, तर एकदा रिवाईज करून घेऊ. युनिट ऑफ कॅपॅसिटन्स खूप कठीण प्रश्न आहे. ओके, जसं तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, खूपच कठीण आहे. असं कोणी असेल आहे का असं की ज्याला हा प्रश्न येत नाही? त्याचं आन्सर आहे फॅरेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 51 नंबरचा, हा पण पाहिला होता वाटतं आपण. व्हॉट विल हॅपन टू द कॅपॅसिटर? बरोबर, व्हॉट विल हॅपन टू द कॅपॅसिटर जस्ट आफ्टर द सोर्स इज रिमूव्ह? जेव्हा कॅपॅसिटरमध्ये काय होईल जर आपण सोर्स रिमूव्ह केला तर, असं विचारलेलं आहे. तर जर सोर्स आपण रिमूव्ह केला तर कॅपॅसिटर जेवढा चार्ज झाला तेवढा चार्ज राहणार. मी हा पण क्वेश्चन्स कवर केला होता. तर इट विल रिमेन इन इट्स चार्ज स्टेट, तो त्याच्या चार्ज स्टेटमध्ये रिमेन राहणार म्हणजे स्थिर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 52 नंबरचा, जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. विच अमॉंग द फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट? पुढीलपैकी कोणतं इक्वेशन बरोबर आहे हे विचारलेलं आहे. तर कोणतं इनकरेक्ट विचारलेलं आहे, सॉरी इनकरेक्ट. तर हे इनकरेक्ट करेक्टमध्ये लक्षात ठेवू जा, कारण की याच्यामध्ये क्यू इक्वल टू सी व्ही हेही बरोबर आहे आणि हेच याच क्यू इक्वल टू सी व्हीवरून हा सी नंबरचा पण येतो, डी नंबरचा पण फॉर्म्युला बनतो. क्यू इक्वल टू सी बाय व्ही कुठून आलं? जर सी इक्वल टू क्यू इक्वल टू सी इंटू व्ही जर बरोबर आहे तर मग सी बाय व्ही कसं काय बरोबर असणार? तर हे जर हे बरोबर आहे तर हे चूक आहे आणि आपल्याला चुकाच ओळखायचं होतं, रॉंग. त्याचा आन्सर राहणार बी. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे इथे आपल्याला, कॅपॅसिटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू? कॅपॅसिटर जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल, आता सॉरी कॅपॅसिटन्स विचारलेला आहे. तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे कॅपॅसिटन्सचा? सी इज इक्वल टू इप्सिलॉन ए बाय डी. बरोबर, एरियाच्या समप्रमाणात असतो कॅपॅसिटन्स आणि इप्सिलॉनच्या समप्रमाणात असतो आणि डिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. सो इथे आन्सर राहणार 53 ए. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 54 नंबरचा. व्हॉट इज द टोटल कॅपॅसिटन्स व्हेन 3 कॅपॅसिटर्स C1, C2 अँड C3 आर कनेक्टेड इन पॅरलल? तर जेव्हा कॅपॅसिटर पॅरललमध्ये असतात तेव्हा कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण? रजिस्टरच्या सिरीजवाला. ओके, म्हणजे इथे टोटल कॅपॅसिटन्स जो होणार तो होणार आपला ऑप्शन नंबर बी. ओके, पॅरललमध्ये असेल तर सिरीजवाला फॉर्म्युला लावायचा, सिरीजमध्ये असेल कॅपॅसिटर तर पॅरललवाला फॉर्म्युला लावायचा. त्याच्यामुळे इथे C1 + C2 + C3 म्हणजे कॅपॅसिटर जर पॅरललमध्ये असले तर एकदम सिम्पल आहे आपल्यासाठी. जस्ट फक्त आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 55 नंबरचा, कॅल्क्युलेट द टोटल कॅपॅसिटन्स. इथे टोटल कॅपॅसिटन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 फॅरेड, 2 फॅरेड आणि परत मग नंतर खाली दिल्या 10 फॅरेड अशा व्हॅल्यूज आहे. ओके, काय करायचं आहे? तिन्ही कॅपॅसिटर पॅरललमध्ये आहे, तिन्ही कॅपॅसिटर पॅरलल आहे म्हणजे सगळ्यांची काय करावं लागेल आपल्याला? ॲडिशन. तर टोटल कॅपॅसिटरनं C1 म्हणजे 1 दिलेला आहे +2 आणि +10, तर याची व्हॅल्यू किती होणार? 13 फॅरेड. एकदम सिम्पल आन्सर आहे. तर 13 फॅरेड जे आहे सी नंबरचा ऑप्शन आपल्या इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 56 नंबरचा, कॅल्क्युलेट द व्होल्टेज अक्रॉस ए बी. ओके, या ए बी पॉईंटच्या अक्रॉसमध्ये आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट द व्होल्टेज अक्रॉस ए बी इफ द टोटल चार्ज स्टोअर इन द कॉम्बिनेशन इज 13 कुलाम. जर याच्यामध्ये टोटल चार्ज 13 कुलाम आहे तर आपल्याला इथे व्होल्टेज किती राहील हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे या पॉईंटवर. पाहता तर काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे, या दोन गोष्टीकडे फोकस करायचा आणि काय आवश्यक आहे एक तिसरी गोष्ट ते. जसं मला आता व्होल्टेज विचारलेलं आहे तर मग मला व्होल्टेज काढायचं जर असेल तर मला व्होल्टेजसाठी फॉर्म्युला आहे Q/C आहे ना. हा, कारण की Q इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? CV. हा फॉर्म्युला विसरायचा नाही. तर त्याच्यावरून व्होल्टेजचा फॉर्म्युला बनतो V इक्वल टू Q/C. मग आता पहा याच्यामध्ये Q दिला आहे का आपल्याला? हो, 13 कुलाम त्यांना चार्ज दिला होता. हे पहा, स्टोअर्ड कॉम्बिनेशन इज 13 कुलाम. चार्ज स्टोअर, तर चार्ज म्हणजे Q दिलेला आपल्याला ऑलरेडी 13. त्याच्यानंतर मग आता काढायचं आपल्याला C फॉर कॅपॅसिटन्स. तर इथे कॅपॅसिटन्स पहा बरं, हा 1 फॅरेड आहे, हा 2 फॅरेड आहे आणि हा 10 फॅरेड आहे. जस्ट वरच्या प्रॉब्लेममध्ये पण केलं होतं आपण. यांचा जो टोटल कॅपॅसिटन्स होणार तो होणार 13 फॅरेड. तर इथे जर आपण कॅपॅसिटन्स पण 13 ठेवला तर 13 आणि 13 कॅन्सल होणार
आणि ॲन्सर येणार 1. म्हणजे 1 व्होल्ट जो आहे तो इथे पॉईंट ए आणि बी मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर ए राईट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. म्हणजे प्रश्न सॉल्व करायच्या अगोदर तुम्ही व्हिडिओला स्टॉप करा, प्रश्न सॉल्व करा आणि मग उत्तर चेक करा. असं करून स्टेप बाय स्टेप तुम्ही समोर जाऊ शकता. 57 नंबरचा क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द चार्ज इन द 2 फॅरेड कॅपॅसिटर. कॅल्क्युलेट द चार्ज इन 2 फॅरेड कॅपॅसिटर. 2 फॅरेड कॅपॅसिटरचं इथे 2 व्हॅल्यू मिसिंग आहे, तर इथे 2 आहे. ओके, 2 फॅरेड. तर इथे 100 व्होल्टेज दिलेला आहे. 1 फॅरेडचा पहिला कॅपॅसिटर आहे आणि 2 फॅरेडचा सेकंड कॅपॅसिटर आहे. आणि काय विचारलं आपल्याला, कॅल्क्युलेट चार्ज. बस जस्ट सिम्पल आहे फॉर्म्युला. काय, क्यू इक्वल टू सी व्ही हा फॉर्म्युला आहे. फक्त लक्षात ठेवा, ज्याचा चार्ज विचारला त्याचंच व्होल्टेज घ्यायचं, त्याचाच कॅपॅसिटन्स घ्यायचा. तर याचं व्होल्टेज तर कॉमन राहणार दोघांचं, 100 व्होल्ट. आणि म्हणजे 100 जे व्होल्ट आहे हे याला पण 100 व्होल्ट मिळेल पहिल्याला आणि सेकंडला पण 100च व्होल्ट मिळेल. बरोबर. तर आपल्याला सी किती घ्यायचा आहे आता, 2 फॅरेड. का बरं 2? कारण की त्याच्यामधला चार्ज विचारलेला आणि व्होल्टेज किती आहे, 100. तर 100 × 2 जर केला आपण तर त्याचा आन्सर येणार 200. आणि याचं युनिट काय ते चार्जचं कुलाम. ओके, कुलामसाठी सी. कुलामसाठी सी पण असतो आणि कॅपॅसिटन्ससाठी पण सी असतो. कुठे काय आहे ते तुम्हाला ओळखावं लागेल. म्हणजे दिलंच असते क्वेश्चनमध्ये की हा कॅपॅसिटन्स आहे किंवा हा चार्ज आहे. सो इथे आन्सर राहणार 57चं ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 58 नंबर. वेन कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरलल द टोटल कॅपॅसिटन्स इज ऑलवेज द इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटन्स व्हॅल्यू. ब्लँक पेस आहे मधात. वेन कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरलल म्हणजे जेव्हा कॅपॅसिटर पॅरललमध्ये जोडले जातात, द टोटल कॅपॅसिटन्स इज, जो काही टोटल कॅपॅसिटन्स येतो रिकामी जागा, द इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटन्स व्हॅल्यू म्हणजे एका कॅपॅसिटरची व्हॅल्यू आणि जो काही टोटल कॅपॅसिटन्स येतो त्याच्यामध्ये कोण जास्त असते असं विचारलेलं आहे. म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स जास्त असतो की कमी असतो कोणाच्या तुलनेत, एका कॅपॅसिटरच्या तुलनेत. आता मला सांगा, पॅरललमध्ये आपण जेव्हा टोटल कॅपॅसिटन्स काढतो त्याचा फॉर्म्युला काय आहे, CT इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C2 प्लस C3 असं सो ऑन CN पर्यंत. आता मला सांगा, एक कॅपॅसिटर आहे त्याच्यामध्ये जर दुसरा व्हॅल्यू ॲड केली आपण तर एकापेक्षा जास्त झाला ना. हां, म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स काय येणार, जास्त येणार. कारण इकडे आपण खूप साऱ्या कॅपॅसिटरची काय करत आहे, बेरीज करत आहे. सो इथे आन्सर येणार ग्रेटर दॅन, कारण की टोटल कॅपॅसिटन्स जो आहे तो जास्त असतो. हे जर रजिस्टरच्या बाबतीत असतं तर रजिस्टरच्या बाबतीत टोटल कॅपॅसिटन्स हा या दिलेल्या सर्व, म्हणजे जसं असतो ना आपला RT, जेव्हा आपण 1/RT काढतो तेव्हा, तर जेवढे काही रजिस्टन्स दिलेले आहेत त्यातला सर्वात कमी व्हॅल्यूचा जो रजिस्टन्स असेल त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू येते रजिस्टन्समध्ये. पण कॅपॅसिटन्समध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू येते, कारण की इथे आपण सगळ्यांचे काय करतो, सम करतो, बेरीज करतो. म्हणून आन्सर येणार ग्रेटर दॅन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 59 नंबरचा. वेन कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरलल, कॅपॅसिटर पॅरललमध्ये जोडलेला आहे, व्हॉट हॅपन टू इफेक्टिव्ह प्लेट एरिया. म्हणजे सर्व कॅपॅसिटर मिळून जो काही एरिया असेल त्याच्यामध्ये वाढ होणार की घट होणार. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, म्हणजे मुलांना जनरली कळत नाही. कसं आहे, एक कॅपॅसिटर आहे हा आणि याचा काहीतरी प्लेट एरिया आहे आणि हा दुसरा एक कॅपॅसिटर आहे जो त्याच्या पॅरलल लावला. असं म्हटलेलं त्यानं की जेव्हा कॅपॅसिटर आपण पॅरललमध्ये लावतो तेव्हा या दोन कॅपॅसिटर मिळून जो एरिया असेल, म्हणजे या कॅपॅसिटरचा काहीतरी एरिया असेल, या कॅपॅसिटरचा काहीतरी एरिया असेल, तर तो टोटल एरिया वाढतो. इफेक्टिव्ह एरिया म्हणजे दोघां मिळून, इफेक्टिव्ह प्लेट एरिया म्हणजे दोघांचा कंबाईन एरिया जो आहे त्याच्यामध्ये वाढ होते जर ते कॅपॅसिटर आपण पॅरलल लावले तर. आणि सिरीजमध्ये लावले तर ऑब्वियसली काय होणार, घट. सो इथे आन्सर जे आहे ते ए राहणार. आता कसा एरिया वाढतो, कारण की एकंदरीत त्यांच्यामध्ये पॅरललमध्ये कॅपॅसिटन्स वाढतो, तर कॅपॅसिटन्स वाढला म्हणजे काय वाढला, चार्ज स्टोअर करण्याची क्षमता वाढली, स्टोअर करण्याची क्षमता वाढली म्हणजे एरिया वाढलाच असेल. अशा प्रकारचं त्याचं एक्सप्लेनेशन असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे इथे 60 नंबरचा. 3 कॅपॅसिटर्स आर हॅव्हिंग अ कॅपॅसिटन्स इक्वल टू 2 फॅरेड 4 फॅरेड 6 फॅरेड आर कनेक्टेड इन पॅरलल, कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह पॅरलल कॅपॅसिटन्सच आहे ना, काही इथे म्हटलं नाही आहे काय करा कॅल्क्युलेट, पण इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट कॅपॅसिटन्स असेल. तर आता आपल्याला 3 कॅपॅसिटर आहेत पॅरललमध्ये, काय करावं लागेल. असंच प्रॉब्लेम आपण पहिले पण सॉल्व केलेला आहे. तिथे फक्त डायग्राम दिली होती, इथे फक्त हा थेरॉटिकली म्हटलेला आहे. तर 3 कॅपॅसिटर पॅरललमध्ये असेल तर जस्ट सिम्पली आपल्याला सगळ्यांची काय करावं लागेल, ॲडिशन. तर 2 + 4 + 6, तर हे 10 आणि हे 12 म्हणजे किती होणार, 12 फॅरेड कॅपॅसिटन्स आहे.
तर आपण फॅरेडमध्ये मोजणार 10 आणि 2 12. सो इथे ऑप्शन्स राहणार 60चं सी. ओके, नेक्स्ट आन्सर आहे आपल्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 64 नंबर. 2 capacitors having capacitance value 4 farad, 3 capacitors having capacitance value 2 farad and 5 capacitors having a capacitance value 1 farad are connected in parallel. Calculate the equivalent capacitance. या इंग्लिशला पाहूनच काही जणांना असं वाटेल की क्वेश्चन्स खूप कठीण आहे, खूप डिफिकल्ट आहे. असं काहीच नाही आहे क्वेश्चनमध्ये. पहा, म्हणजे तुम्हाला शिकवल्यानंतर काही नाही आहे. 2 capacitors having 2 कॅपॅसिटर्स हॅव्हिंग अ कॅपॅसिटन्स व्हॅल्यू, म्हणजे 2 कॅपॅसिटर आहे त्यांची व्हॅल्यू 4 फॅरेड आहे. तीन असे कॅपॅसिटर आहे ज्यांची व्हॅल्यू 2 फॅरेड आहे आणि 5 कॅपॅसिटर असे आहेत ज्यांची व्हॅल्यू 1 फॅरेड आहे आणि ते सर्व पॅरललमध्ये लावलेले आहे, कनेक्टेड इन पॅरलल. कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स, आणि इक्विव्हॅलंट कॅप म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स काढायचा आहे. तर सिम्पली आहे, आपण टोटल कॅपॅसिटन्स जेव्हा काढतो पॅरललमध्ये तेव्हा काय करतो, सर्वांची इकडे सॉल्व करतो याला एक्सेस नंबरला. तर सर्वांची काय करतो आपण, बेरीज करतो ना, C1 + C2 + C2 + C3 अशा प्रकारे, किंवा मग CN जेवढे असेल तेवढे. आता इथे सर्व पॅरलल किती आहे टोटल कॅपॅसिटर पॅरललमध्ये, हे 2 कॅपॅसिटर पहा, हे 2 कॅपॅसिटर, त्याच्यानंतर हे 3 कॅपॅसिटर आणि नंतर मग हे 5 कॅपॅसिटर, असे 3 आणि 5 8 आणि 2 10 कॅपॅसिटर्स आहे. पण 10ही कॅपॅसिटर हे वेगवेगळ्या व्हॅल्यूचे आहे. जसे पहिले 2 कॅपॅसिटर आहेत 4 फॅरेडचे, तर म्हणजे मग इथे 2 कॅपॅसिटर × 4 म्हणजे हे 2 कॅपॅसिटरचा टोटल कॅपॅसिटन्स झाला. प्लस त्याच्यानंतर मग 3 कॅपॅसिटर्स आहे ज्यांची व्हॅल्यू 2 फॅरेड आहे, तर 3 × 2 फॅरेड. समजलं नाही, 3 म्हणजे 3 कॅपॅसिटर्स आणि 2 म्हणजे त्यांची एकाची व्हॅल्यू, ओके, जे 2 फॅरेड आहे. आणि प्लस अजून 5 कॅपॅसिटर्स आहे त्यांची व्हॅल्यू आहे 1 फॅरेड. त्याला 1 मल्टिप्लाय करायला. तुम्ही अशी ॲडिशन पण करू शकता सिम्पली, की पहिले 2 4 4चे म्हणून 4, मग नंतर जे 3 कॅपॅसिटर आहे ते 2 2चे, मग जे असं 3, मग नंतर 5 कॅपॅसिटर आहे 1 1चे, म्हणजे अशा प्रकारे मग त्याची करा सम. हे एवढी मॅडपणा केल्यापेक्षा डायरेक्टली आपण याला शॉर्टकट मल्टिप्लिकेशन करू शकतो ना इथे. तर काय होणार, हे 8, त्याच्यानंतर हे 6 आणि त्याच्यानंतर हे 5. ओके, तर हे 14 आणि 5 9 19. तर टोटल कॅपॅसिटन्स जो होणार तिथे 19 फॅरेड होणार. ऑप्शन नंबर बी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 62 नंबर. व्हॉट इज द टोटल कॅपॅसिटन्स व्हेन 2 कॅपॅसिटर C1 अँड C2 आर कनेक्टेड इन सिरीज. आता टोटल कॅपॅसिटन्स काय होणार जर 2 कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये लावले तर. आठवते, कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये असेल तर कोणता फॉर्म्युला लावायचा, पॅरलल. आणि 2 कॅपॅसिटर आहे फक्त, तर इथे C1 1/C1 1 + 1/C2 असं आहे का इथे, पहा बरं. ओके, हे पहा इथे जो पहिला ऑप्शन नंबर आहे ना, जसं आता पहा टोटल कॅपॅसिटन्स जेव्हा काढतो आपण सिरीजमध्ये तेव्हा पॅरललचा फॉर्म्युला लावू, तर इथे 1/C1 + 1/C2 असं येणार. किंवा मग आपण असं पण करू शकतो, C1 × C2 अंशामध्ये दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची सम बेरीज, तर दोघांचा, आणि यांनी पण आपण CT काढू शकतो. आता याच्यापैकी फॉर्म्युल्यामध्ये कोणता आहे पहा बरं. अच्छा, इथे हा उलटा आहे, हा 1/C1 + 1/C2 हा बरोबर आहे. नेक्स्ट पण C पण बरोबर आहे. ओके, तर इथे ऑप्शन ई पाहिजे होतं की A B आणि C बरोबर आहे म्हणून, कारण की इथे पण पहा दोघांचा अंशामध्ये गुणाकार आहे, छेदाची दोघांमध्ये बेरीज आहे, आणि इथे 1/C1 आहे + 1/C2 आहे, तर हा पण फॉर्म्युला बरोबर आहे. सो दोन्हीही ऑप्शन्स इथे राईट आहे. हां, पण एक गोष्ट मात्र इथे फिक्स आहे की जे बी आहे ना ते बी चुकीचं असू शकते. का बरं चुकीचं असू शकते, का बरं, कारण की पहा इथे 1/CT आहे. या 1/CTला तुम्हाला इन्व्हर्स करावं लागेल. तर जेव्हा इन्व्हर्स कराल तेव्हा थोडं चेंजेस होणार ना. याला पहा 1/CT आहे, टोटल कॅपॅसिटन्स थोडी आहे, तर याला CT करावं लागेल. त्याच्यामुळे एक काम करा, इथे जे आन्सर आहे ते फक्त Cच बरोबर ठेवा, कारण की बी होणार नाही. कारण मी बी यासाठी सांगितलं तुम्हाला की मॅक्झिमम मुलांनी ऑप्शन बी मार्क केलं असेल सॉल्व करताना. ओके, तर बी रॉंग होईल इथे. का बरं रॉंग होणार, जर एक्झाममध्येही असं आलं तर तुम्ही बी घेणार नाही. हां, बी घेऊ शकले असते केव्हा, जर या बी बरोबर असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं ना पहिले, तेव्हा बी बरोबर असतं. पण केव्हा, जर इथं असं 1/CT याच्या अगोदर लावलेलं असतं तर, म्हणजे हा सेम टू सेम असता तर. पण त्यांनी काय केलं, फक्त एवढं अर्धच दिलं ना, आणि हे अर्ध्या दिल्याच्या कारणानं काय होईल,
की याची जर व्हॅल्यू काढू आपण तर ती व्हॅल्यू आपल्याला 1/CTची मिळेल, ना की CTची मिळेल. त्याला आपल्याला इन्व्हर्स करावं लागेल आणि या फॉर्म्युला जेव्हा आपण इन्व्हर्स करू तेव्हा हा फॉर्म्युला जो आहे ना असा 1/CT, याला आपल्याला जर आपण CTमध्ये कन्वर्ट करू असा याचा जर इन्व्हर्स करू तर या फॉर्म्युल्याचा पण इन्व्हर्स होणार, म्हणजे तो 1/1 असं होणार, तो 1/1/1/C1 + 1/C2 असा होईल. त्याच्यामुळे मग हा फॉर्म्युला त्यांनी नाही दिलेला आहे, तर बी ऑप्शन नाही होणार इथे, राईट. इथे राहणार सी. इम्पॉर्टंट आहे, थोडंसं कन्फ्युजिंग होतो क्वेश्चन्समध्ये. ओके, मी दोन्ही याने एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 63 नंबरचा. एन कॅपॅसिटर्स, एन म्हणजे नंबर ऑफ कॅपॅसिटर्स हॅव्हिंग अ कॅपॅसिटन्स सी, म्हणजे त्याची सगळ्या एन कॅपॅसिटर, एन म्हणजे काही असू शकतात, 2, 4, 10, 100, 1000, काहीही कॅपॅसिटर आहे आणि प्रत्येकाची व्हॅल्यू सी आहे. काही व्हॅल्यू दिली नाही आहे पण सी व्हॅल्यू म्हटलेली आहे. आर कनेक्टेड इन सिरीज, सर्व सिरीजमध्ये लावलेले आहे आणि विचारलेलं आहे कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. सिरीजमध्ये आहे ना, सिरीजमध्ये आहे म्हणजे पॅरललचा फॉर्म्युला लावणार आपण, आहे ना. सिरीज कॅपॅसिटर सिरीज म्हणजे पॅरललचा फॉर्म्युला आठवायचा रजिस्टरचा. आता इथे एन नंबर ऑफ कॅपॅसिटर आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं आठवत असेल तर, जेव्हा आपण रजिस्टर असतात पॅरलमध्ये आणि सर्व रजिस्टर सारखे असतात तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो, RT = R अपॉन नंबर ऑफ आर. आठवते, जेव्हा सर्व कॅपॅसिटर सारख्या व्हॅल्यूचे असतात तर इथे सेम फॉर्म्युला वापरावं लागेल तुम्हाला आता कॅपॅसिटरसाठी. तर एकाची व्हॅल्यू आहे C आणि नंबर ऑफ C किती आहेत, N. तर इथे येणार CT = C/N. कुठं दिसतो C/N? ऑप्शन नंबर ए मध्ये. ठीक आहे, तर 63चा आन्सर होणार आपलं ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला 64 नंबरचा. पहिले एक सेकंड, याला रब करतो आहे. पहा 64. वेन कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज, जेव्हा कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडले जातात, द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इज. आठवते थोड्या जेव्हा आपण पहिले क्वेश्चन्स पाहिला होता त्याच्यामध्ये होतं की जेव्हा कॅपॅसिटर पॅरललमध्ये लावतात तेव्हा टोटल कॅपॅसिटन्स काय होतो, तर टोटल कॅपॅसिटन्स वाढतो कारण की पॅरललमध्ये सर्वांची बेरीज करतो आपण. पण जेव्हा तेच कॅपॅसिटर सिरीजमध्ये असतात तेव्हा टोटल कॅपॅसिटन्स कमी होतो. का बरं? कारण की इथे आपण पॅरललवाला फॉर्म्युला वापरतो आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा रेजिस्टन्स आपण पॅरललमध्ये लावतो तेव्हा टोटल कॅपॅसिटन्स हा एका रेजिस्टन्सपेक्षा पण कमी असतो. याचं एक्सप्लेनेशन मी तिथे पण दिलं होतं तुम्हाला. सो 64चा आन्सर राहणार लेस दॅन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 65 नंबरचा. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. टोटल कॅपॅसिटन्स विचारलेला आहे. 2 कॅपॅसिटर आहे, कसे लागलेले दिसतात आपल्याला, पॅरलमध्ये आहे 2 फॅरेड आणि 1 फॅरेडचा. तर 2 कॅपॅसिटर जर पॅरलमध्ये असेल तर आपल्याला माहीत आहे टोटल रेजिस्टन्स जो आपण पॅरलमध्ये लावतो फॉर्म्युला तोच इथे वापरायचा सेम कॅपॅसिटरसाठी. अंशामध्ये दोघांचा गुणाकार, छेदामध्ये दोघांची बेरीज. तर दोघांचा गुणाकार किती होणार, 2 × 1 2 होणार, डायरेक्टली करतो मी आता, आणि 2 + 1 3 होणार. तर 2/3 जे आहे ते होणार 0.66, कारण की इथे पॉईंट येणार तर 20 होणार, 3 × 18 म्हणजे हे 6चा भाग जाणार. ऑप्शन एकच मॅच होतं इथे. सो राईट ऑप्शन राहणार बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 66 नंबरचा. वेन कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज ब्लँक पेस आहे, रिमेन्स द सेम. जेव्हा कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये लावतो तेव्हा काय सेम राहते. आठवा कॅरेक्टरिस्टिक्स. जेव्हा मी तुम्हाला कॅपॅसिटरचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन केले होते तेव्हा सांगितलं होतं की जेव्हा आपण कॅपॅसिटर पॅरललमध्ये लावतो तेव्हा सिरीजमध्ये लावतो तेव्हा सर्वांचा जो चार्ज आहे तो इक्वल राहतो. ओके, जरी वेगवेगळ्या व्हॅल्यूचे कॅपॅसिटन्स असेल तरी सर्वांचा चार्ज जो आहे तो मात्र सेम राहतो. तो व्होल्टेज अक्रॉस द इच कॅपॅसिटर हे तर रॉंग आहे. ऑप्शन नंबर बी जे आताच आपण पहिलेच कॅल्क्युलेट केलं आपल्या मनामध्ये, आपण ऑप्शन वाचण्याच्या अगोदर पण आपलं उत्तर काढून घेतलं चालते मनातल्या मनात. ओके, तर ऑप्शन बी आणि नंतर सी कॅपॅसिटन्स हे पण रॉंग आहे. रेजिस्टन्स हे तर दूरपर्यंत भटकत नाही. सो 66चा आन्सर आहे बी, राईट चार्ज. नेक्स्ट क्वेश्चन आहे. वेन कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज ब्लँक पेस व्हॅरीज. जेव्हा कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये लावतो तेव्हा काय बदलते, व्हॅरीज. त्याच गुणधर्मांवर आहे. चार्ज सारखा असतो. सगळ्या कॅपॅसिटरला मिळणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपची बेरीज म्हणजे टोटल व्होल्टेज असते, बरोबर. आणि एक तीनच कॅरेक्टरिस्टिक्स होत्या आणि तिसरी कॅरेक्टरिस्टिक होती की टोटल कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. तर इथे काय होतं मग, व्होल्टेज अक्रॉस इच कॅपॅसिटर हेच बरोबर राहणार, कारण की सर्व कॅपॅसिटरच्या व्होल्टेजची बेरीज म्हणजे टोटल व्होल्टेज. सो आन्सर इथे येणार ए.
कारण की प्रत्येकाचं व्होल्टेज वेगवेगळं आहे, म्हणूनच आपण सगळ्यांची काय करून आलो, बेरीज करून आलो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 68 नंबरचा. 4 10 फॅरेड कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज, कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. 4 कॅपॅसिटर आहे आणि प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे, 10 फॅरेड, आणि टोटल कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर काय फॉर्म्युला वापरणार आहे बा आपण इथे, तोच इथे सॉल्व करतो आहे 68 नंबर एक्सप्लेनेशन. तर सी टी इज इक्वल टू, मगाशी लिहून दिला ना मी तुम्हाला, एकाची व्हॅल्यू भागायला नंबर ऑफ कॅपॅसिटन्स. तर एकाची व्हॅल्यू किती आहे 10 फॅरेड. असे किती कॅपॅसिटर लावलेले आहेत, 4. तर 10/4 म्हणजे किती होते, 2.5. ओके, तर 2.5 फॅरेड हे आपलं आन्सर येणार इथे, जे ऑप्शन बी मध्ये राईट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपल्याला सर्व क्वेश्चन असं नाही की मग ज्या मुलांना आता ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे तर त्यांना असं कोणाकोणाला असं वाटेल की सर क्वेश्चन्स खूपच सोपे आहे. ठीक आहे, तर असं नाही आहे की आपल्याला क्वेश्चन्स खूपच सोपे आहे म्हणून याच्यातले क्वेश्चन्स पूर्ण आहेत. इझी, मीडियम, डिफिकल्ट तिन्ही लेवलचे क्वेश्चन्स, कारण तिन्ही लेवलवर आपल्याला आपलं जे आहे फोकस ठेवायचा असतो. एकदम कठीणही नाही, एकदम खूपच कठीण नाही, आणि खूप सोपे पण नाही. ओके, पूर्ण क्वेश्चन जे आहे आपल्याला या तिन्ही लेवलमध्ये चालत आहे, जेणेकरून काय होते की मुलांच्या मग सोप्या सोप्या क्वेश्चन्समध्ये पण मिस्टेक होतात. तर इथे पहा 69 नंबरचा क्वेश्चन्स आहे, कॅल्क्युलेट द चार्ज इन द सर्किट. ओके, कॅल्क्युलेट द चार्ज इन द सर्किट. तर सर्किटमधला चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे. काय राहणार एक्सप्लेनेशन, कॅल्क्युलेट केला असेल तुम्ही, तुमचं उत्तर राईट आलं असेल. 69 चार्ज कॅल्क्युलेट करायचा म्हणजे चार्जचा फॉर्म्युला काय, मला चार्ज काढायचा ना, मी डायरेक्ट चार्जचा फॉर्म्युला पहिले लिहून घेणार, Q इक्वल टू CV. चला, C किती आहे आपल्याकडे, C टोटल कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. सिरीजमध्ये आहे म्हणजे या दोघांचा टोटल कॅपॅसिटन्स काढावा लागेल आपल्याला, जो पॅरलच्या फॉर्म्युला निघणार. तर थोड्या वेळा अगोदर मी वरतं काढून दिला होता तुम्हाला, हेच व्हॅल्यू होत्या सेम तिथे, म्हणून मी आता इथे काढत नाही डबल. इथे टोटल कॅपॅसिटन्स मला माहीत आहे, डायरेक्टली 0.667 घेतो आहे, आणि व्होल्टेज किती दिलेला आहे 100. तर इथे आपण 100 घेतो आहे. ओके, तर मग इथे आता याला पहा 100 आहे म्हणजे ह्या 2 झिरोसाठी हा 0.2 घरं इकडे सरकेल, म्हणजे हा होणार 66.7, जो ऑप्शन नंबर ए मध्ये आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 70 नंबर. एक सेकंड, याला रब करत आहे. काय म्हणतो आपल्याला 70 नंबर क्वेश्चन, कॅल्क्युलेट द व्होल्टेज अक्रॉस 1 फॅरेड कॅपॅसिटर. तर आता क्वेश्चन इझी आहे, मग जर इझी आहे क्वेश्चन तर तुमचा चुकला नाही पाहिजे क्वेश्चन्स. ओके, तर मॅक्झिमम जणांनी सॉल्व केला असेल तर या प्रश्नाचं उत्तर मॅक्झिमम जणांचं चुकलं असेल. ओके, कारण की भाऊ इथे होता, इथे लावायचं आहे तुम्हाला व्होल्टेज डिव्हिजन रूल, आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल जर प्रॉपरली तुम्ही विदाऊट मिस्टेक करता जर आठवला तर हे उत्तर तुमचं बरोबर येते, अदरवाईज मग तुम्ही इथे चुकले. तर क्वेश्चन कठीण नाही आहे, पण पहा ना, आता तुम्हाला कठीण वाटेल हा. ठीक आहे, तर असं काही नाही आहे, सगळेच क्वेश्चन्स एकदम सोपे नाही आहे आणि कठीण पण नाही आहे. बस आपल्याला व्यवस्थित सगळ्यांवर प्रॅक्टिस करायची आहे. याच्या व्यतिरिक्त आपण खूप सारे MCQs अजूनही सॉल्व करणार आहे. तर टोटल काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट व्होल्टेज काढायचं आहे 1 फॅरेड कॅपॅसिटरच्या अक्रॉस, म्हणजे याच्या अक्रॉसचा आपल्याला व्होल्टेज काढायचा आहे. तर व्होल्टेज डिव्हिजन रूल वापरावा लागेल आपल्याला इथं. V1 इज इक्वल टू टोटल व्होल्टेज, बरोबर. काय फॉर्म्युला आहे आता, तर पहा बरं आता इथं कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय होता, मी तुम्हाला आठवते की रजिस्टन्सचा व्होल्टेज डिव्हिजन रूलमध्ये सांगितलं होतं की ज्याचा व्होल्टेज ड्रॉप काढून राहिले तोच रजिस्टर्स घ्यायचा, पण कॅपॅसिटरच्या बाबतीत उलटा घ्यायचा. तर आपण इथे V1 काढत आहे, समजा आता हा V1 आहे आणि हा V2 आहे, तर आपल्याला V2 इथे V2चा कॅपॅसिटन्स घ्यावं लागेल, म्हणजे इथे येणार C2 आणि खाली येणार दोघांची सम C1 + C2. याच्यातलं फक्त हाच पॅरामीटर चेंज होतो, बाकी तुम्ही करंट डिव्हिजन रूल लावा, व्होल्टेज डिव्हिजन रूल लावा, त्याच्यानुसार हे सगळे बरोबर असतात. फक्त इकडे वरचे जे आहे न्यूमरेटरमधली तेच चेंज होते, त्याच्याकडेच फोकस करावा लागतो. तर VT किती आहे आपल्याकडे 100, त्याच्यानंतर मग आहे आपल्याकडे C1 C2 ते होणार 2 + 1 + 2 किंवा 2 + 1, आणि C2 जो आहे तो आहे आपल्याकडे 2 फॅरेड, तर इथे येणार 2, आणि काय येणार मग इथे 100 × 2/3. तर 100 × 2/3 म्हणजे 100ला जर 2ने गुणलं तर 200 होणार, आणि 200ला जर आपण 3ने डिवाईड केलं तर ते किती होणार 66 कारण की पहा ना, आपण 20ला जर 3ने भाग दिला तर 0.66, बरोबर. म्हणजे त्याला जर आपण याला केलं डिवाईड तर हे होणार 66.6. ऑप्शन नंबर बी राईट राहणार, कारण की sin 3 18, 60ची जर 3 पट केली तर सरळ 180 होते, म्हणजे 60च्या पेक्षा जास्त आन्सर असेल माझं, आणि 70पेक्षा कमी असेल, म्हणून ऑप्शन एकच आहे इथे असं की जे 60पेक्षा जास्त आहे आणि 70पेक्षा कमी आहे, जे ऑप्शन बी आहे.
म्हणजे भागाकार करायची पण आपल्याला आवश्यकता नाही पडत. जर आपली ॲप्टी पण चांगली असेल थोडीशी, तर आपण गणितावर जर गणिताची प्रॅक्टिस पण करत असेल तर सोबत इथेच आपला वेळ वाचतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 71 नंबरचा. कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस यूज टू. कॅपॅसिटरचा यूज कशासाठी करतो रे बा आपण? एनर्जी स्टोअर करण्यासाठी. आणि कोणत्या फॉर्ममध्ये? इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये. तर स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी, व्हॅरी द रेजिस्टन्स बदलवण्यासाठी, स्टोअर मॅग्नेटिक एनर्जी, हे तर बरोबर नाही आहे. डिसिपेट एनर्जी, खर्च करण्यासाठी नाही आहे. पहिलंच ऑप्शन आपलं इथं राईट आहे. एनर्जी स्टोअर करण्यासाठी. आणि कोणत्या फॉर्ममध्ये? इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅपॅसिटर स्टोअर विच टाईप ऑफ एनर्जी. ओके, कॅपॅसिटरमध्ये कायनेटिक एनर्जी स्टोअर होते की पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते? कॅपॅसिटर जेव्हा चार्ज होतो तेव्हा तो चार्जिंग पिरियडला असतो, तर तेव्हा तिथे तर कायनेटिक एनर्जी वाहते. पण जसा कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज होऊन जातो तेव्हा आणि सोर्स काढून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी ऊर्जा स्टोअर आहे. तर जी काही ऊर्जा स्टोअर आहे त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. जसं एखादा स्प्रिंग दाबला आपण तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. डॅममधलं पाणी स्टोअर आहे रिझर्वेअरमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. ओके, एखादी सेल आहे तर सेलमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. पण तिथून जर आपण काहीतरी सप्लाय सुरू केला, करंट सुरू केला, तर तीच पोटेन्शियल एनर्जी नंतर मग कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थिर ऊर्जा, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. तर इथे कॅपॅसिटरमध्ये स्थिर ऊर्जा स्टोअर राहते. सो ऑप्शन येणार इथे राईट सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 73 नंबरचा. कॅपॅसिटर्स ब्लॉक्स आफ्टर लॉंग टाईम. ओके, कॅपॅसिटर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेनेशन दिलं होतं की कॅपॅसिटर DC आणि ACच्या बाबतीत, की आपण जर कॅपॅसिटर जर DC लेवर लावला तर तो पहिले क्लोज सर्किट असतो, मग थोड्या वेळपर्यंत करंट वाहतो आणि नंतर थोड्या वेळानंतर करंट बंद पडून जातो. त्याचं रिझन काय आहे की थोड्या वेळानंतर जसं कॅपॅसिटर आहे हा आणि याच्यातून आपण DC करंट पाठवला, तर हा पहिले इथून करंट, आता हे जे दोन प्लेट आहेत कॅपॅसिटरच्या, या दोन प्लेटमध्ये तर इन्सुलेशन असते ना, इथून कधीच करंट वाहत नाही कॅपॅसिटरच्या आतमधून, कारण मधात इन्सुलेशन आहे. एकही इलेक्ट्रॉन इकडचा तिकडे जात नाही. हे मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलं होतं. सर मग करंट वाहते कसा DCमध्ये? DCमध्ये करंट काहीच नाही आहे. ही जर प्लेट निगेटिव्ह असेल आणि ही जर प्लेट पॉझिटिव्ह असेल तर इथे इलेक्ट्रॉन आले या प्लेटवर येऊन, फक्त या प्लेटवर इलेक्ट्रॉन जमा झाले आणि या पॉझिटिव्ह प्लेटवरून इलेक्ट्रॉन पुढे जातील. आठवते ना, मी इलेक्ट्रॉनची दिशा बोलत आहे. तर जोपर्यंत निगेटिव्ह प्लेटवर इलेक्ट्रॉन येऊन पूर्ण निगेटिव्ह प्लेटचा एरिया कॅप्चर करत नाही, पूर्ण एरिया भरत नाही, तोपर्यंत करंट सुरू आहे. जसं एकदम निगेटिव्ह प्लेटचा एरिया संपला, आता चार्ज स्टोअर करण्याची कॅपॅसिटी संपली, म्हणजे करंट काय झाला? ब्लॉक झाला. कारण की डायइलेक्ट्रिकमधून करंट वाहू शकत नाही. म्हणून DCमध्ये थोड्या वेळानंतर करंट वाहणं थांबून जाते. DC ब्लॉक करतो. कॅपॅसिटर जो आहे, कॅपॅसिटर DCला ब्लॉक करतो. लक्षात ठेव जा, खूप व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. आणि ACला पास करतो. ओके, आता नंतर हाच कॅपॅसिटर जर मी ACवर लावला तर मग सर ACवर कॅपॅसिटर जेव्हा लावतो तेव्हा तर मग जसं आता फॅन आहे, फॅनला कॅपॅसिटर लावलेला आहे. आठवतो मला, मग कॅपॅसिटर, मग जर कॅपॅसिटरमधून जर करंट वाहत नाही, आता हा प्रश्न मी तुम्हाला ॲक्च्युली थेरीमध्येच विचारायला पाहिजे होता, जनरल मी क्लासमध्ये विचारतो पण आता इथे विचारत आहे. तर जसं फॅन आहे, फॅनला आपण कॅपॅसिटर लावतो. तर कॅपॅसिटर लावल्यानंतर मला सांगा तुम्ही, जर कॅपॅसिटर सप्लायला ब्लॉक करतो करंटला, म्हणजे कॅपॅसिटरच्या आतमधून करंट वाहत नाही ना, कारण की दोन प्लेटच्या मधात इन्सुलेशन आहे. मग जर कॅपॅसिटरच्या आतमधून जर करंट वाहत नाही तर मग कॅपॅसिटर जर जिथं लावतो आपण तिथे करंट वाहतो कसा काय, पुढे करंट जातो कसा काय, जर दोन प्लेटच्या मधात इन्सुलेशन आहे तर? जसं उदाहरणार्थ फॅन, जिथे जिथे वापरतो आपण तिथे तिथे घ्या. फॅनमध्ये कॅपॅसिटर लावतो आपण स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये. मग सिरीजमध्ये जेव्हा लावला तर मग ते स्टार्टिंग वाइंडिंगला एक वेळ अशी येईल की करंट थांबणं बंद होऊन जाईल. मग स्टार्टिंग वाइंडिंगला करंट मिळतो कसा काय शेवटपर्यंत? तर स्टार्टिंग वाइंडिंग तर शेवटपर्यंत सुरू राहते. तुम्ही म्हणता सर की कॅपॅसिटर जो आहे तो ब्लॉक करतो करंटला. अगदी बरोबर आहे, पण लक्ष ठेवा, मी काय म्हटलं? ब्लॉक करतो. पण कोणाला ब्लॉक करतो? DCला. का बरं? कारण की DCमध्ये इलेक्ट्रॉनची दिशा एकच असते, एकाच दिशेने येतात. त्याच्यामुळे काय होते की निगेटिव्ह प्लेटवर इलेक्ट्रॉन येत राहतात. एक वेळ एरिया पूर्ण भरून जातो, पूर्ण कॅपॅसिटर चार्ज होतो. त्याच्यानंतर मग आता चार्ज करण्याची, स्टोअर करण्याची क्षमता संपली तर इलेक्ट्रॉन येणं पण थांबून जाणार, कारण की डायइलेक्ट्रिकमधून तर वाहू शकत नाही, बरोबर? त्याच्यामुळे कॅपॅसिटर ब्लॉक करून टाकतो, करंटला पुढे वाहू देत नाही. पण ACमध्ये काय होतं, जर आपण याच्यामधून AC पाठवला, समजा ही निगेटिव्ह प्लेट आहे आणि ही पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि ही इलेक्ट्रॉनची दिशा आहे,
तर एक आपल्याला माहिती आहे AC मध्ये काय होते, इलेक्ट्रॉन फॉरवर्ड रिव्हर्स असे होत राहतात. त्याच्यामुळे काय होते, इलेक्ट्रॉन या प्लेटवर येतात, इलेक्ट्रॉन या प्लेटपासून वापस येतात, जातात त्या प्लेटवर, चार्ज होतो कॅपॅसिटर, थोड्या वेळा डिस्चार्ज होतो, परत चार्ज होतो, परत डिस्चार्ज ऑटोमॅटिकली होत राहते, कारण की इथे सप्लायची डायरेक्शन चेंज होऊन राहिली. त्याच्यामुळे निगेटिव्ह प्लेटच्या साईडला करंट निगेटिव्ह प्लेटकडे वाहत राहतो फॉरवर्ड रिव्हर्स, पॉझिटिव्हकडे फॉरवर्ड रिव्हर्स स्वतंत्र वाहत राहतो. तिकडचा करंट तिकडे फॉरवर्ड रिव्हर्स, इकडचा करंट इकडे फॉरवर्ड रिव्हर्स, मधात आहे दोघांच्या इन्सुलेशन. ओके. आणि याच्यामध्ये जो काही फोर्स लागण्याचं काम करून राहिला पुढे, तो मधात लावते आपली इलेक्ट्रिक फील्ड. ओके. त्याच्यामुळे AC मध्ये पण मधून करंट वाहत नाही, फक्त पुढच्या प्लेटवरचा करंट पुढे वाहत राहतो, मागच्या प्लेटवरचा करंट मागे वाहत राहतो. त्याच्यामुळे आपल्याला असं जाणवते की करंटचं वहन सतत सुरू आहे, जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये होते सेम तसंच. त्याच्यामुळे ACला कॅपॅसिटर पास करतो आणि DCला ब्लॉक करतो. खूप खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा, डोक्यामध्ये लक्षात ठेव जा. ओके. आणि याच्यावरचे खूपदा प्रश्न आलेले आहेत. चला, तर मग कॅपॅसिटर ब्लॉक DC आफ्टर लॉंग टाईम, DCला काय करतो, ब्लॉक करतो, म्हणून इथे ऑप्शन येणार B. नेक्स्ट क्वेश्चन होणार आपल्याकडे 74 नंबर. व्हाय डज कॅपॅसिटर ब्लॉक DC सिग्नल ॲट स्टेडी स्टेट. आता पहा, तर हे तर मी तुम्हाला सांगितलं याचं थेरॉटिकल रिझन की कॅपॅसिटर DCला का ब्लॉक करतो, कारण की कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाला. आता कॅपॅसिटरचं पूर्णपणे पोट भरलं, भूक संपली त्याची, चार्ज झाला, कारण की आता प्लेटचा एरिया संपला, तर कॅपॅसिटरनं थांबवलं, कारण आता म्हटलं कॅपॅसिटरनं की बा इलेक्ट्रॉन येऊ नका, तुम्ही आता स्टॉप होऊन जा, तर इलेक्ट्रॉन थांबले म्हणजे करंट ब्लॉक झाला. पण हे सगळी थेरॉटिकल पिक्चर झाली. पण जर मॅथमॅटिकल पाहायची असेल तर मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जो काही कॅपॅसिटन्सचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो त्याला म्हणतो आपण XC. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे कॅपॅसिटरचा रेजिस्टन्स, ज्याच्यामुळे करंटला विरोध होतो, आणि त्याचा फॉर्म्युला 1/2πfc. बरोबर. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, तेच एक्सप्लेनेशन जे आता मॅथमॅटिकली. व्हाय डज कॅपॅसिटर ब्लॉक DC सिग्नल ॲट स्टेडी स्टेट. कारण की त्याचा फॉर्म्युला आहे XC = 1/2πfc. बरोबर. आणि इथे काय म्हटलेलं आहे, स्टेडी स्टेट फ्रिक्वेन्सी, DC सिग्नल ॲट स्टेडी स्टेट. ॲट स्टेडी स्टेटचा अर्थ होतो काही वेळ, जसं सायकल आहे, तुम्ही सायकल सुरू केली चालवण्यासाठी, तर तुम्ही पहिले स्टेडी स्टेट म्हणजे एक स्थिर कंडिशनला असता का नाही. पहिलं तुम्हाला जाऊ द्या, लहान मुलांना पकडा, तर लहान मुलं जेव्हा सायकल शिकतात तेव्हा थोडे इकडे तिकडे त्यांचा तोल जातो, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात, तर ती स्टेडी स्टेट कंडिशन असते का नाही. मग तेव्हा जो थोडा सायकल चालवतो थोड्या वेळानंतर, थोड्या वेळानंतर तो स्थिर सायकल चालवतो. किंवा आपण सुद्धा पकडा, ओके, की पहिले आपण थोडंसं अनबॅलन्स असतो आणि थोड्या समोर गेलो की आपण स्टेबल होऊन जातो, मग आपली सायकल पूर्ण स्टेबल चालते. तर ती जी स्टेबल कंडिशन आहे त्याला म्हणतो आपण स्टेडी स्टेट कंडिशन. आणि जे काही सुरुवातीची होती आपली त्याला म्हणतो आपण ट्रान्झिएंट कंडिशन. तिथे आपण थोडे डगमगत असतो, मागे पुढे होत राहतो. सेम तसंच असते कॅपॅसिटरमध्ये पण, की कॅपॅसिटरमधून जेव्हा करंट वाहतो, स्थिर करंट वाहतो, त्याला म्हणतो आपण स्टेडी स्टेट कंडिशन. ओके. आणि जेव्हा कॅपॅसिटर चार्ज होत राहतो तेव्हा त्याला म्हणतो आपण ट्रान्झिएंट वगैरे कंडिशन. तर मग आता कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाला म्हणजे थोड्या वेळपर्यंत कॅपॅसिटर स्टेडी स्टेट आहे, म्हणजे कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झालेला आहे, थोड्या वेळ होऊन गेलेला आहे, कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झालेला आहे, म्हणजे ती स्टेडी स्टेट कंडिशन आली आहे. आणि कोणता सप्लाय आहे, DC. तर काय झालं असेल, कॅपॅसिटरनं DCला ब्लॉक केलं असेल का. आता पण मी तुम्हाला तेच सांगितलं की थेरीमध्ये एक्सप्लेनेशन दिलं, आता सांगत आहे मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन. तर दोन प्रकारचं एक्सप्लेनेशन आहे याचं, तर दोन्ही प्रकारचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर DC सिग्नल, बरोबर, DC सिग्नल म्हणजे फ्रिक्वेन्सी किती रे बा, मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, DC सिग्नल म्हणजे फ्रिक्वेन्सी 0. आता 2πfc म्हणजे 2π × 0 × c जर ठेवला, या 2π तर कॉन्स्टंट आहे, c तुम्ही लाखात घ्या, करोडात घ्या, काही घ्या, फ्रिक्वेन्सी तर तुम्ही 0 घेतली ना. फ्रिक्वेन्सी 0 घेतली म्हणजे पुऱ्याचं आन्सर 0 झालं, म्हणजे 1/0. आणि 1/0 म्हणजे इन्फानाईट होते, म्हणजे अनंत. म्हणजे XC जो आला तो अनंत आला. XC म्हणजे रेजिस्टन्स आहे, इन्फानाईट ओहम, म्हणजे एवढा रेजिस्टन्स की इन्फानाईट रेजिस्टन्स आला, म्हणजे सर्किट काय झालं असेल, ओपन झालं असेल. म्हणून आपण ड्यू टू 0 फ्रिक्वेन्सी ऑफ DC सिग्नल, DC सिग्नलला DC सिग्नलची फ्रिक्वेन्सी 0 असल्याच्या कारणानं, ड्यू टू म्हणजे च्या कारणानं जो आहे DC सिग्नलला काय करतो, ब्लॉक करतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे 73 नंबरचा पण आणि 74 नंबरचा पण. ओके. काही डाऊट्स असला तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. पण तुमचे डाऊट्स याच्या अगोदरच मी तुमचे डाऊट्स खतम करतो. ओके.
कारण की मला माहीत आहे तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत 100% पोहोचतील. मग वेळ कशाला खर्च करायचा की नंतर तुम्हाला ती गोष्ट एक्सप्लेन करण्याच्या अगोदर टीचिंगची पद्धतच ही आहे खास. ओके, की मॅक्झिमम कमीत कमी डाऊट्स तुमचे आले पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी तुमचे काही डाऊट्स असेल तुम्ही विचारू शकता बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज द पॅसिव्ह डिव्हाइस? पुढीलपैकी पॅसिव्ह डिव्हाइस कोणता? पहा, एक कन्सेप्ट आता तुमचा इथे पण क्लिअर होतो 55 नंबरचा क्वेश्चनमध्ये. हे फक्त MCQज नाही आहे बरं, याचं जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो आहे तिथे काहीतरी थेरी पण शिकवत आहे, ती खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर हे बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये बेसिक इलेक्ट्रिकमध्ये तुम्हाला सांगायला हवं होतं मी की ॲक्टिव्ह डिव्हाइस म्हणजे काय होते आणि पॅसिव्ह डिव्हाइस म्हणजे काय होते. पहा, पॅसिव्ह डिव्हाइस म्हणजे होते रजिस्टर, इंडक्टर, लिहून घ्या हे आणि बेसिक इलेक्ट्रिसिटी जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ॲड करून ठेव जा. रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर, फक्त हे तीनच पॅसिव्ह डिव्हाइस आहे. का बरं? कारण की हे कार्य करण्यासाठी दुसरीकडून ऊर्जा घेतात, बरोबर. ॲक्टिव्ह डिव्हाइस म्हणजे त्यांना सप्लाय, आता हे सप्लाय दुसरीकडून घेतात, बाकीचे पण घेतात, पण बाकीचे कसे आहे ॲज एक सोर्ससारखे पण काम करतात. जसं बॅटरी आहे, तर बॅटरी हा दुसरीकडून सप्लाय घेऊ पण शकतो चार्जिंगच्या वेळेस आणि जेव्हा गरज पडली तेव्हा देऊ पण शकतो. म्हणजे हा एक ॲक्टिव्ह सोर्स आहे, ॲक्टिव्ह इलेमेंट आहे किंवा मग सोर्स आहे. बॅटरी घ्या, ट्रान्झिस्टर घ्या. ओके, ट्रान्झिस्टर पण सर दुसरीकडून सप्लाय घेतो, हो ट्रान्झिस्टर पण दुसरीकडून सप्लाय घेतो, बरोबर. मग हा पॅसिव्हमध्ये येत नाही का? नाही, कारण की पॅसिव्हमध्ये ॲक्टिव्हमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट जे आहेत ते सगळे कंपोनंट इलेक्ट्रॉनिक्समधले जेवढे काही कंपोनंट्स आहेत ते पण सगळे ॲक्टिव्हमध्ये येतात. कारण की यांना सप्लाय देतो पण आपण आणि मग हा सप्लायला ॲम्प्लिफाय पण करतो, म्हणून याला आपण ॲक्टिव्ह डिव्हाइसमध्ये म्हणतो. तर लक्षात ठेवा, इथे ट्रान्सफॉर्मर लिहिलं मी चुकीनं, इथे काय पाहिजे होतं ट्रान्झिस्टर. ओके, ट्रान्सफॉर्मर वगैरे नाही, ते एक मशीन झाली. ट्रान्सफॉर्मरवर नाही, छोटे छोटे यंत्र, ट्रान्झिस्टर झाले, ट्रान्झिस्टर झाले, इंडक्टर झाले, याच्याबद्दल बोलत आहे आपण. बाकी काहीच नाही. लोकांमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, फक्त सिम्पल आहे. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमधला डिफरन्स जर ओळखायचा असेल तर फक्त एकच लिहिजा, PD म्हणजे पॅसिव्ह डिव्हाइस. ओके, पॅसिव्ह डिव्हाइस म्हणजे जे दुसरीकडून सप्लाय घेतात, ओके, आणि फक्त कार्य करतात. तर हे जे आहे रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, हे आणि हे रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर जे आहे हे काही करंटला एम्प्लिफाय वगैरे करत नाही, असं काही यांच्यामध्ये नवीन चमत्कार होत नाही. त्याच्यामुळे हे सगळे रजिस्टर, इंडक्टर पॅरलल, रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे सगळे पॅसिव्ह डिव्हाइस आहे. बाकी हे तीन सोडून मग जेवढे आले ऑप्शनमध्ये ते सगळे ॲक्टिव्ह डिव्हाइस आहे. कन्फर्म? तर लिहून ठेवजा, हे ॲक्टिव्ह डिव्हाइसमध्ये एक लाईन लिहून घ्यायचा, नोट, 100 लाख रुपयाची नोट्स लिहून घ्यायचा. 100 रुपयाची नाही, लाख रुपयाची नोट्स आहे की रजिस्टर, इंडक्टर सोडून बाकीचे जेवढे आहेत ते सगळे ॲक्टिव्ह डिव्हाइस आहे. बस ही शॉर्टकट ट्रिक. मग बॅटरी, ट्रान्झिस्टर असे तुम्ही त्याचे उदाहरण लक्षात ठेवू शकता. ओके, करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स ते सगळे याच्यामध्ये येतात. आता करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स म्हणजे काय रे बा? बॅटरीच आहे, म्हणून मी एका लाईनमध्ये लिहून दिली बॅटरी. तर म्हणून मग आता इथे कोणता सोर्स पॅसिव्ह सोर्स आहे? तर कॅपॅसिटर जो आहे तो पॅसिव्ह सोर्स आहे. पण मग बाकी पहा, आता हे रेक्टिफायर आहे, ट्रान्झिस्टर आहे आणि व्हॅक्यूम ट्यूब आहे, हे सगळे ॲक्टिव्ह सोर्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 56 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग डिपेंड्स ऑन चार्जिंग अँड डिस्चार्जिंग रेट ऑफ कॅपॅसिटर? विच ऑफ द फॉलोइंग डिपेंड्स ऑन चार्जिंग अँड डिस्चार्जिंग रेट ऑफ कॅपॅसिटर? विच ऑफ द फॉलोइंग डिपेंड्स ऑन चार्जिंग अँड डिस्चार्जिंग रेट ऑफ द कॅपॅसिटर? म्हणजे चार्जिंग, आपण कॅपॅसिटरला किती स्पीडने चार्ज करतो आणि किती स्पीडने डिस्चार्ज करतो त्याच्यावर डिपेंड आहे त्याचा टाईम. कॅपॅसिटर किती वेळात, जेवढा रेट चार्ज करण्याचा जास्त राहणार तेवढा कमी वेळ लागेल. आणि वेळ म्हणजे काय? टाईम कॉन्स्टंट. तर त्यालाच म्हणतो आपण टाईम कॉन्स्टंट. म्हणजे चार्जिंग आणि डिस्चार्जिंगवर डिपेंड असतो कॅपॅसिटरचा टाईम कॉन्स्टंट, जो फिक्स असतो, जो आहे टाईम कॉन्स्टंट, त्याला म्हणतो आपण टाईम कॉन्स्टंट. तर 76चं जे आहे आन्सर ते आहे ए. हा पण तुमच्यासाठी ओव्हरडोस क्वेश्चन आहे. ओके, लक्षात ठेवजा. आणि आणि असे आहे ना, याला असं लिहूनच ठेवजा आता, ओडी म्हणजे ओव्हरडोस. ओके, की इथे थेरीच्या व्यतिरिक्त पण काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे हे क्वेश्चन काय कराल तुम्ही, याला पाहण्यासाठी दृष्टिकोन वेगळा आहे. हे तुम्ही थेरीच्या नोट्समध्ये पण हे कन्सेप्ट नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा एक्झामला जाण्याच्या अगोदर पण याला किंवा वारंवार त्याला रिवाईज करू शकता. असे भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला ओव्हरडोसमध्ये मिळतील, कारण की छोटे छोटे टॉपिक असतात की जे काही तो आपल्याला थेरीमध्ये कवर करता येत नसतात. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 77 नंबरचा.
तर ओडी लक्षात ठेवायचा, ओव्हरडोस. आपल्याला माझ्या लँग्वेजमध्ये व्हॉट इज द इनिशियल करंट व्हाईल चार्जिंग अ कॅपॅसिटर. खूप महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे. सांगा बरं आता, कॅपॅसिटर जेव्हा आपण चार्ज करायला लागू तेव्हा त्याचा करंट लो असेल की हाय असेल. तर मॅक्झिमम मुलांनी याचा आन्सर लो सांगितलं असेल. अच्छा, कारण की सर आपण कॅपॅसिटरला चार्ज करून आलो तर हळूहळू करंट कमी राहील, पहिले करंट कमी राहील, मग हळूहळू सर वाढेल करंट. अबे असं नाही आहे. ओके, जेव्हा मला सांगा तुम्ही खूप भूक लागली आहे तुम्हाला, तर तुम्ही खूप फास्ट जेवाल की खूप कमी जेवाल. तुम्ही फास्ट जेवाल. एक घासात मोठा घास घ्याल तुम्ही, कारण खूप भूक लागली आहे, तुम्ही 2 दिवसाची उपाशी आहे असं समजा. आणि जसं तुमचं पोट भरत येईल तसं तुम्ही छोटे घास घ्याल. असते ना, पंक्तीत पण पाहिलं असेल तुम्ही. ओके, जसं पोट भरून जाते आपलं, त्याच्यानंतर मग कोणी म्हणते घ्यानावं थोडंसं भात. आपण नाही, मग त्याच्यासोबत जर आपल्याला जेवण पुरवायचं असेल तर आपण एक पंक्तीत मान ठेवावं लागते, आपल्याला सोबत उठावं लागते हात धुवासाठी. तर आपण छोटे घास घ्यायला लागतो. बस या उदाहरणावरून लक्षात ठेवा की कॅपॅसिटरच्या बाबतीत पण असंच आहे. कॅपॅसिटर जसा चार्ज होईल, सेम माणूस समजा भकाभक करंट घेईल. जसं तो चार्ज व्हायला लागेल, थोडा आता चार्ज होते जो आता थोड्या वेळात, त्याचा करंट काय होईल, मग कमी व्हायला लागेल. जन्मात कधी विसरणार नाही तुम्ही हा कन्सेप्ट. ओके, तर हाच कन्सेप्ट बॅटरीसाठी पण लागू आहे. इथे कॅपॅसिटरच्या बाबतीत सांगितलं, बॅटरीसाठी पण आहे. जेव्हा एखादी बॅटरी तुम्ही चार्ज करता तिथे पण असंच होते. पहिले करंट भकाभक समजतं ना. हा शब्द का बरं वापरत आहे मी, आणि या शब्दावरून तुम्हाला ते लक्षात राहील. स्टँडर्ड शब्द याच कारणाने वापरला की तुम्ही टेक्निकली सांगितलं असतं प्युअर, तर तुम्ही आज पाहाला क्वेश्चन उद्या विसरले असते, पण आता नाही विसरणार तुम्ही. तर याचा आन्सर काय राहणार मग, हाय. 77 नंबरचं हाय. करंट सुरुवातीला हाय राहणार, जसं कॅपॅसिटर चार्ज होत राहील तसं नंतर मग करंट तो हळूहळू कमी होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 78 नंबरचा, व्हॉट इज द फायनल करंट व्हाईल चार्जिंग अ कॅपॅसिटर. काय आहे आता सांगितलं, जस्ट 0. करंट 0 राहणार ना, हळूहळू कमी होईल. एक वेळ असेल की 0 होऊन जाणार करंट, कारण की करंट ब्लॉक करून टाकेल DC. सर इथं कुठे DC म्हटलंच तर नाही आहे, तर थोड्या वेळा समजून घ्या. आता ॲझ्युम करावं लागतात काहीतरी गोष्टी, कारण की पेपरला जाण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही जाता ना तर तिथे एक नोट टाकलेली असते. कोणती नोट, की ॲझ्युम द पर्टिक्युलर्स डाटा ॲज रिक्वायर्ड. जिथे तुम्हाला डाटाची गरज आहे तिथे तुम्ही तुमच्यानुसार थोडं ॲझ्युम पण करू शकता, अशी नोट असते. तुम्ही कधी वाचली असेल किंवा प्रत्येक एक्झाममध्ये दिली असेल असं नसते, पण मॅक्झिमम एक्झाममध्ये ही नोट दिलेली असते. सो 70 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 79 नंबर, अ कॅपॅसिटर इज चार्ज टू अ व्होल्टेज ऑफ 400 व्होल्ट अँड हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 220 ओहम. कॅल्क्युलेट द इनिशियल व्हॅल्यू ऑफ चार्जिंग करंट. भाऊ रे, हा क्वेश्चन तर कोणी सॉल्व करून मागू नका. जस्ट ओहम्स लॉचा फॉर्म्युला आहे I = V/R. V/R म्हणजे 400/20 जर केलं तर किती आन्सर येणार, 20. सो आन्सर येणार इथं डी, चार्जिंग करंट. वर्क डन इन अ कॅपॅसिटर इज. कॅपॅसिटरमध्ये वर्क डन. आता वर्क डन म्हणजे काय रे बा, कॅपॅसिटरकडून झालेले कार्य. आता कॅपॅसिटरकडून झालेले कार्य म्हणजे ऊर्जाच ना, आणि ऊर्जेचा फॉर्म्युला काय आहे कॅपॅसिटरचा, एनर्जी स्टोअर करण्याचा, 1/2 = CV². हा फॉर्म्युला आहे. दिसतो का कुठे आता 1/2 = CV²? हा सर 1/2 आहे, पण इथं तर Q × V आहे ना बे. तर हाही फॉर्म्युला मी आठवत तुम्हाला, याच फॉर्म्युल्याला अरेंज करून पुढे याच्यात Cच्या किंवा Vच्या व्हॅल्यू पुट करून हा फॉर्म्युला येतो. मी कॅल्क्युलेट करून दाखवलेला आहे तुम्हाला, आता इथं स्पेशली दाखवत नाही आहे. सो आन्सर येणार इथे 80चं बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे आता इथे, एक सेकंड. एनर्जी स्टोअर इन, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 81 नंबरचा, एनर्जी स्टोर्ड इन 2000 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर चार्ज टू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 10 व्होल्ट. म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स 10 व्होल्ट आहे, म्हणजे व्होल्टेज 10 व्होल्ट आहे कॅपॅसिटरच्या बाजूचं. आणि कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोर्ड विचारलेली आहे, आणि त्याचा कॅपॅसिटन्स पण दिलेला आपल्याला 2000 मायक्रोफॅरेड. आता पहा काय विचारलेलं आहे, एनर्जी विचारलेली आहे, राईट मार्क करा. एनर्जी विचारलेली आहे, ओके. कॅपॅसिटन्स दिलेला आहे आणि व्होल्टेज दिलेला आहे. हे याला गोल करायला लागलं. तर एनर्जी विचारलेली आहे आणि हे जे आहे CV हा दिलेला आहे. कोणता फॉर्म्युला असा की ज्याच्यामध्ये हे तिन्ही भेटतील, तर हा 1/2 = CV² आहे ना. हा वरतोच फॉर्म्युला लिहून दिला मी तुम्हाला. तर एनर्जीचा हा एक फॉर्म्युला, हा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवजा. एनर्जीचा हा पण एक फॉर्म्युला आहे, 1/2 = QV. याचं काम पडेल आपल्याला पुढे.
आणि एक फॉर्म्युला आणखी पण बनवू शकतो. कोणता? 1/2 इंटू इथे आपण आता सीची व्हॅल्यू पुट केली, डायरेक्टली मी लिहितो इथं क्यू इक्वल टू सी क्यू स्क्वेअर. जर व्ही आहे ना, व्हीच्या जागेवर जर क्यूचा फॉर्म्युला काय होतो सी व्ही, तर व्हीचा फॉर्म्युला होणार क्यू बाय सी. तर क्यू बाय सी म्हणजे क्यू स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. स्क्वेअरमधला स्क्वेअर आणि सी कॅन्सल झाला, तर हा फॉर्म्युला. शॉर्टकट सांगितलं एकदम. नसेल समजलं तुम्ही आरामात कॅल्क्युलेट करून पहा, कारण की मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेले आहेत तुम्हाला. ओके, कारण की मी पण सुद्धा ते पाठ केले नाही आहे. मी पण जेव्हा गरज पडली तेव्हा ते असे फास्टली मनातल्या मनात कॅल्क्युलेट करून घेतो. मी जस्ट हा फॉर्म्युला पाठ केला, 1/2 इज इक्वल टू सी व्ही स्क्वेअर. कारण मी तुमच्यासारखं मी आहे राजा, एवढे सारे फॉर्म्युले कोण पाठ करत बसन. बनवायचे ना फॉर्म्युला, याच्यावरून हा बनतो, याच्यावरून हा फॉर्म्युला बनतो इझिली. तर या 3 फॉर्म्युलापैकी कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला? हा पहिलावाला. इथे ई पण आहे, सी पण आहे आणि व्ही पण आहे. चला मग पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. तर ई इज इक्वल टू 1/2. तर 1/2 पुट करा. सी किती आहे आपल्याकडे? सी दिलेला आहे 2000 मायक्रोफॅरेड. तर इंटू 2000 मायक्रोला कसं लिहितात? 10चा घातांक वजा 3 गुणेला व्होल्टेज 10 व्होल्ट, 10चा वर्ग म्हणजे 100 होणार. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार, म्हणजे इथे उरणार 1000 आणि हे 1000 आणि हे 2. बरोबर. पहा आता एवढं कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करता आलं पाहिजे. हा 10चा घातांक वजा 3 होणार आणि हा 10चा घातांक, हे 3 झिरो आणि हे 2 झिरो, म्हणजे हे होणार 5 झिरो प्लसमध्ये. आणि याला जर पुढे सॉल्व केला आपण तर हे होणार 10चा घातांक 2 आणि हे होणार 100. हे विचारा फक्त कोण कसं आलं तर मग सांगतो. ओके, हे जर येत नसेल तर गणिताचं पुस्तक उघडा, नोट्स बुक जे काही असेल त्याच्यामध्ये घातांक चॅप्टर असेल, घातांकाची पॉवर वगैरे ते शिका. ठीक आहे. एक पोट्ट विचारलं होतं मला हे बॅचमध्ये शिकवता म्हटलं राजा, हेही जर मी शिकवलं तुले तू करशील काय? मग स्वतः तर काहीतरी मेहनत कर. चला असं 82 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हेन डू वी गेट मॅक्झिमम एनर्जी फ्रॉम अ सेट ऑफ कॅपॅसिटर. ओके, जर आपल्याला कॅपॅसिटरकडून सर्वात जास्त एनर्जी मिळवायची असेल तर आपल्याला कॅपॅसिटर कसे जोडावे लागेल? व्हेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल, व्हेन दे आर कनेक्टेड इन सिरीज, बोथ इन सिरीज अँड पॅरलल, इनसफिशियंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. जर आपल्याला कॅपॅसिटरकडून मॅक्झिमम एनर्जी मिळवायची असेल तर ते कसे लावावं लागेल? कसं सांगणार तुम्ही? या प्रश्नाचं उत्तर पहा. काय फॉर्म्युला रे बा? एनर्जी 1/2 इक्वल टू सी व्ही स्क्वेअर. जेवढा कॅपॅसिटन्स जास्त राहणार तेवढी एनर्जी जास्त राहणार. आता सर्वात जास्त कॅपॅसिटन्स सिरीजमध्ये राहू शकते की पॅरललमध्ये राहू शकते? पॅरललमध्ये, कारण की पॅरललमध्ये डायरेक्टली आपण बेरीज करतो. सो व्हेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल. ओके, तर 82 नंबरचं जे आन्सर आहे ते राहणार ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द चार्ज स्टोअर इन अ कॅपॅसिटर इज 4 कुलाम. कॅपॅसिटरमध्ये if the charge stored in capacitor is 4 coulomb and the value of capacitance is 2 farad. कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू किती आहे? 2 फॅरेड. कॅल्क्युलेट द एनर्जी स्टोर्ड इन. बस व्हॅल्यू, पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. काय करावं लागेल? एनर्जीचा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आता? ई विचारलेला आहे, गोल करा. कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिली, चार्ज दिलेला आहे. पहा चार्ज दिलेला आहे म्हणजे क्यू दिलेला आहे. सी नो व्हॅल्यू येतं, हां क्यू लिहिजा. आणि कॅपॅसिटर म्हणजे सी दिलेला आहे. ई इक्वल ई क्यू सी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे? ई क्यू सी आताच लिहिलं होतं आपण. ओके, वरतं जस्ट थोड्या वेळा अगोदर. हे पहा ई क्यू सी. अच्छा, इथे मागं गेले का ते? बरं जाऊ द्या, मी याला परत सॉल्व करतो. तर आताच आपण थोड्या वेळा अगोदर लिहिला होता 1/2 इज इक्वल टू क्यू व्ही. हा पण एक फॉर्म्युला आहे. ओके, एनर्जीचा. बस हाच फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. तर हे 83 नंबरचं एक्सप्लेनेशन आहे इथे. तर 1/2 क्यू किती आहे आपल्याकडे? 4 कुलाम. तर 4 आला. व्ही किती आहे आपल्याकडे? 2. अच्छा 2 थोडी, अरे हा कॅपॅसिटन्स दिलेला आहे ना आपल्याला सी, इथे तर व्ही आहे, हा फॉर्म्युला नाही येणार. ओके चला, होते मोठ्या मोठ्या शहरात लहान लहान चुका. असो, तर इथे काय होणार? मग आता दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. कोणता? 1/2 इज इक्वल टू सी व्ही स्क्वेअर. हा फॉर्म्युला लागते का? पहा बरं. नाही लागत हा फॉर्म्युला, कारण इथे कॅपॅसिटन्स आहे, इथे व्होल्टेज आहे. आपल्याला तर पाहिजे होतं कॅपॅसिटन्स आहे पण व्होल्टेज नाही ना याच्यात. हा फॉर्म्युला नाही आहे. 1/2 क्यू स्क्वेअर बाय सी हा फॉर्म्युला येईल का कामी? हो, हा कामी येते. पहा, कारण की इथे चार्ज पण आहे, एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, चार्ज पण आहे फॉर्म्युल्यामध्ये आणि कॅपॅसिटन्स पण आहे. बरोबर.
चला तर मग हा फॉर्म्युला यूज करा. 1/2 इक्वल टू 1/2 इंटू क्यू स्क्वेअर म्हणजे चार्जचा स्क्वेअर. चार्ज किती आहे 4 कुलाम. 4चा स्क्वेअर म्हणजे 16 रे बा. कॅपॅसिटन्स किती आहे 2 फॅरेड. हा 2 गुणिले 2 म्हणजे 4 होते. 4 चूक 16. ॲन्सर आलं 4. तर 4 जूल जे आहे ती एनर्जी त्याच्यामध्ये स्टोर्ड राहणार. इफ द चार्ज इन अ कॅपॅसिटर इज 4 कुलाम and the energy stored in it is 4 joule. Find the value of capacitance. Okay. If the charge in a capacitor is 4 coulomb and the energy stored in 4 joule, find the value of capacitance. इथे पहा काय केलेलं आहे आता. इथे तुम्हाला कॅपॅसिटन्स विचारलेला आहे बरोबर. म्हणजे एनर्जी दिली आहे बरोबर. चार्ज पण दिलेला आहे, एनर्जी पण दिलेली आहे, चार्ज पण दिलेला आहे आणि विचारलेला आहे सी. ओके. काय फॉर्म्युला आहे 1/2. कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही आता की ज्याच्यामध्ये हे सगळे आहेत. आता जस्ट यूज केला आपण वरतं. ई इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर बाय सी. हा फॉर्म्युला 1 सेकंद पण नाही झाला यूज केला आपण बरोबर. म्हणजे वेळ झाला. तर आता याला आपण बस पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. ई नाही लिहिणार ना आपण कारण ईची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. ई किती दिलं आपल्याला 4 जूल. पहा हा 4 जूल एनर्जी म्हणून 4च्या जागे एनर्जीच्या जागेवर 4 येणार. 1/2च्या जागेवर 1/2 येणार कारण की तो कॉन्स्टंट आहे. क्यू किती दिलेला आपल्याला 4 कुलाम. तर इथे 4चा स्क्वेअर होणार 16 आणि सी काढायचा आहे आपल्याला. तर सीच्या जागेवर तर सीच येणार कारण तोच काढायचा आहे. नाही तर मग तोही पुट करून द्यायचा आणसान कुठून आणि तोही पुट करून द्यायचा. मग कॅल्क्युलेट करसाल काय. ठीक आहे. तर काय होणार मग हा 2 जो आहे हा इकडे याला तुम्ही डिवाईड करू शकता. 2 8 जा 16 आणि हा सी इकडे येणार आणि हा 8/4 होणार. तर हा होणार 2 फॅरेड. ओके. सो याचा आन्सर येणार 2 फॅरेड. ऑप्शन नंबर ए इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 85 नंबरचा. इफ द चार्ज इन अ कॅपॅसिटर इज 4 कुलाम. इफ द चार्ज इन कॅपॅसिटर इज 4 कुलाम. कॅपॅसिटरमध्ये चार्ज आहे 4 कुलाम. बस जे जे दिलं आहे त्याला मार्क करा पहिले. क्वेश्चन्स कसं सॉल्व करतात हे मी तर सांगितलं तुम्हाला. क्यू बरं. इफ द चार्ज इन अ कॅपॅसिटर इज 4 कुलाम दिलेला आहे अँड द एनर्जी स्टोअर इन इट इज 4 जूल. एनर्जी पण दिलेली आहे बरोबर. आणि व्होल्टेज अक्रॉस प्लेट. तर व्होल्टेज विचारलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही सापडतील. तर 1E इज इक्वल टू 1/2 CV क्यू इंटू व्ही हा फॉर्म्युला. ओके. तर या फॉर्म्युल्यामध्ये सगळे आहेत. बस पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. ईच्या जाग्यावर 4 येणार. 1/2च्या जाग्यावर 1/2 येणार. क्यू किती आहे रे बा 4 आहे दिलेला. 4च राहणार आणि व्हीच्या जाग्यावर व्हीच येणार. तर हा 2नं जर 2ला भाग दिला, हा 2नं जर 4ला भाग दिला तर 2चा जातो. मग व्ही जर काढायचा असेल तर हा 2 जो आहे या 4च्या अपॉनमध्ये येणार म्हणजे 4/2 म्हणजे 2च होणार. ओके. सो व्होल्टेज आलं 2 व्होल्ट म्हणजे ऑप्शन नंबर ए राईट आहे. ओके. 85चं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला. एक सेकंड पहिले याला रफ करू द्या. काय नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द एनर्जी इन द 4 फॅरेड कॅपॅसिटर. कॅल्क्युलेट करायची आहे. कॅल्क्युलेट द एनर्जी इन 4 फॅरेड कॅपॅसिटर. 4 फॅरेड म्हणजे हा याच्यामधलीच एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर मग त्याचाच विचार करा आणि काय काय दिलेलं आहे पहा बरं बा. 4 फॅरेड कॅपॅसिटन्स आहे आणि व्होल्टेज आहे. कॅपॅसिटन्स आहे आपल्याकडे, व्होल्टेज आहे आपल्याकडे आणि एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे. बस मग एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. E इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर. बरोबर. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. 1/2 सी किती आहे रे बा 4 फॅरेड. पुरा घेऊ नका इथे हां. ते कारण की 4 फॅरेडमधलीच एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. आणि व्ही किती आहे 80चा स्क्वेअर म्हणजे 64 आणि हा 00. तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार. 2ने 4ला भाग देणार तर हा जाणार 2चा भागाकाराला आणि 2 गुणिले जर 68 करणार तर ते होणार 128 आणि हे 2 0 जूल. ऑप्शनमध्ये आहे काय नाही. ऑप्शनमध्ये किलोमध्ये आहे. तर किलोसाठी काय करतो आपण भागतो. त्याला 1000ने जर भागलं तर हे 2 0 झाले कॅन्सल. या 0साठी इथे पॉईंट येणार म्हणजे 12.8. सो ऑप्शन नंबर सी राईट आहे. द युनिट ऑफ डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज. युनिट ऑफ डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता पोट्ट पहिली इथं V/M कुठं आहे.
व्ही बाय एम नाही आहे याच्यात. अच्छा, व्ही बाय एम स्क्वेअर आहे. अच्छा, चुकीनं दिलं तर नाही आहे ना पेपरवाल्यांना की इथे एम स्क्वेअर, मग इथं पाहिजे की व्ही इंटू एम आहे. सरनं तर चुकीचं नाही सांगितलं होतं, इथं व्ही बाय एम आहे, कारण तुम्ही दूरदूरपर्यंत या एम व्हीवर विचारणार नाही करणार. जे बेसिक मुलं आहेत, ज्यांचा आता अभ्यास सुरू आहे, म्हणजे जे चुका काय करतात ते मी तुम्हाला सांगत आहे इथे, की ते विचार कसे करतात, कारण हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण होऊ शकते तुमच्यातलंच कोणी असा विचार केला असेल किंवा तुम्ही करत असाल, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये आले असाल, तर पोट्ट पहिले कारण मी सांगितलं होतं तुम्हाला की डायलेक्ट स्ट्रेन जे आहे ते व्ही बाय एमने मोजतात किंवा मग किलो व्होल्ट पर मीटरने मोजतात. अच्छा सर, मग व्ही बाय एम नाही आहे, किलो व्होल्ट पर एम पण नाही आहे, मग काय करणार? बहुतेक सरचं चुकलं असेल, व्ही इंटू एमच असेल म्हणून हे मार्क करते ते. अवे असं चुकीचं करू नका. ओके, जिथे मिस्टेक माझे जण होत नाहीत जनरली, कुठे कुठे फक्त कॅल्क्युलेशनमध्ये झाली तर ठीक आहे, तेवढी अशा नाही होणार. ओके, आणि झाले तर मी तुम्हाला नंतर ते दुरुस्त करायला सांगतोच. आणि तुम्हाला कुठे वाटलंही डाऊट्स कोणत्या एखाद्या क्वेश्चन्स तर मला विचारून घ्याल. ओके, आता एक्झाममध्ये तर नाही विचारू शकत, पण आता पण तरी तुम्हाला सांगत आहे पहा, की थोडंसं डोकं आपल्याला पण चालवायचं असते, की सगळंच माझं डोकं तुम्हाला चालवणं म्हणजे जमणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं थेरी शिकवताना वारंवार, की थोडंसं आपल्याला रिझल्ट ज्या मुलांचा येतो आणि नाही जे थोडे एका मार्काने जातात त्यांच्यामध्ये फरक काय आहे? दोघांचाही अभ्यास सारखाच असतो, फक्त ते ज्यांचा रिझल्ट येतो थोडं पेपरच्या टाईमला थोडं डोकं एक्स्ट्रा चालवतात, बस तेच तुम्हाला चालवायचं आहे. आणि ते डोकं कसं एक्स्ट्रा चालवायचं आहे हे येते प्रॅक्टिसवर. जेवढे MCQ तुम्ही सॉल्व कराल जास्तीत जास्त, तेवढे प्रॅक्टिस आपली भरपूर चांगली होईल. ओके, चला, तर मग इथे काय करणार आता तर इथे हे दोन्ही ऑप्शनमध्ये नाही आहे. अबे, तर मग हे नाही आहे, तर मग याच्या समोरचं मोठं युनिट काय असेल? किलो व्होल्टच्या नंतर मेगा व्होल्ट बाय मीटर, बस हे शोधा ना. मग आणि किलो व्होल्ट असं थोडी आहे की प्रत्येक वेळेस किलो, एखाद्या इन्सुलेटरची जे डायलेक्ट स्ट्रेंथ आहे ती मेगा व्होल्टमध्ये पण असू शकते. सर तुम्ही जे लिहून दिले होते सगळे किलो व्होल्टमध्ये, त्याला तुम्ही मेगामध्ये कन्वर्ट करू शकता ना. चला, तर मग इथे आन्सर काय होणार? ऑप्शन नंबर सी. असं तुम्ही बाकीच्या क्वेश्चनसाठी पण लक्षात ठेवजा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे 88 नंबरचा, इफ द पोटेन्शियल डिफरन्स इन अ मटेरियल इज 4 मेगा व्होल्ट अँड द थिकनेस ऑफ द मटेरियल इज 2 मीटर, कॅल्क्युलेट द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. पहा, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काढायसाठी फॉर्म्युला आहे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जे आहे ते डिपेंड असते पोटेन्शियल ग्रॅडियंटवर. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जे आहे ते डिपेंड असते पोटेन्शियल ग्रॅडियंट. म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजे काय? तर ब्रेकडाऊन होण्यासाठी जे काही ब्रेकडाऊन कॅपॅसिटरचं जे काही डायइलेक्ट्रिक आहे ते ब्रेकडाऊन होण्यासाठी जे रोखून ठेवण्याची क्षमता असते, ब्रेकडाऊनला विरोध करण्याची क्षमता असते त्या मटेरियलची, त्याला आपण ब्रेकडाऊन पोटेन्शियल ग्रॅडियंट पण म्हणू शकतो. आणि त्याचं जे फॉर्म्युला आहे ते आहे व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज डिवाइड बाय लेंथ. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तर लिहून घ्या. हा फॉर्म्युला तुम्ही थेरीमध्ये इथे पण ॲड करू शकता, की जिथे मी तुम्हाला ब्रेकडाऊन व्होल्टेजचा व्याख्या लिहून दिली होती तिथे तुम्ही हा फॉर्म्युलाला ॲड करून घ्याल आठवणीने. तर PG इज इक्वल टू व्ही बाय लेंथ, व्होल्टेज बाय लेंथ. तर व्होल्टेज किती दिलेला आहे? 4 मेगा व्होल्ट, तर 4 मेगा व्होल्ट येणार इथे. लेंथ किती दिला आहे? 2 मीटर, तर इथे 2 मीटर येणार. हा मेगा आहे हां, म्हणून कॅन्सल करू नका. तर हा 2ने डिवाइड होणार, तर इथे आन्सर येणार 2 मेगा व्होल्ट पर मीटर. ओके, ही झाली याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. सर हे तर आपण पोटेन्शियल ग्रेडियंट काढलं तर हो, यालाच तुम्ही डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ पण म्हणू शकता. हाच फॉर्म्युला डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथसाठी पण आहे. ओके, तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज इक्वल टू PG इक्वल टू व्होल्टेज बाय लेंथ. सो ऑप्शन नंबर ए इथे राईट राहणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 89 नंबर, इफ द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल इज 4 मेगा व्होल्ट पर मीटर अँड इट्स पोटेन्शियल डिफरन्स इज 28 मेगा व्होल्ट, कॅल्क्युलेट द थिकनेस ऑफ मटेरियल. तर थिकनेस म्हणजेच लेंथ किती आहे त्या मटेरियलची. तर काय फॉर्म्युला होणार आहे बा इथे आता? पोटेन्शियल डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे म्हणा किंवा मग पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणा, सारखंच आहे. तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथचा फॉर्म्युला आताच लिहून दिला मी तुम्हाला, DS म्हणजे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ व्होल्टेज बाय लेंथ. तर जे दिलं आहे तिथे लेंथ काढायला सांगितली आहे, तर व्होल्टेज आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेली आहे आपल्याला 4 मेगा व्होल्टमध्ये आहे म्हणून मेगा व्होल्ट डायरेक्ट मी 4 लिहिलं, आणि व्होल्टेज इथे दिलं आहे 28 मेगा व्होल्ट, आणि लेंथ काढायची आहे. तर हे काय होणार? लेंथ 28/4, तर 7×28 म्हणजे 4×7=28 किंवा काही घ्या, तर 7 मीटर जे आहे ते त्याचे आन्सर येणार. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द व्होल्टेज इन्क्रीजेस व्हॉट हॅपन टू डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ.
इफ द व्होल्टेज इन्क्रीजेस व्हॉट हॅपन टू डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. जर आपण व्होल्टेज वाढवलं तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथमध्ये काय बदल होईल? इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. ओके, जर व्होल्टेज वाढवलं तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथमध्ये काय बदल होईल? आता सांगितलं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथचा फॉर्म्युला आहे V/L. जर आपण व्होल्टेजमध्ये वाढ केली तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथमध्ये पण काय होणार? वाढ होणार. सो इथे आन्सर येणार 90चं A. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 91 नंबरचा. ओके, 91. If the thickness of the material increases, what happen to dielectric strength? वरच्या फॉर्म्युल्यावरूनच तुम्ही आन्सर देऊ शकता याचा. DS इज इक्वल टू V/L. थिकनेस इन्क्रीज केली म्हणजे लेंथ इन्क्रीज केली, बरोबर, म्हणजे L इन्क्रीज केला. L जर इन्क्रीज केला तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ डिक्रीज होणार. सो ऑप्शन नंबर B. 92 number. If the thickness of the material having a dielectric strength 10 megavolt per meter is 5 meter. Calculate the potential difference. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज काढायचा आहे तुम्हाला ॲक्च्युली. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज इक्वल टू V/L. V म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. तुम्ही याला PD पण लिहू शकता इथे, असं PD/L असं पण लिहू शकता. तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेली आपल्याला किती? 10 मेगाव्होल्ट पर मीटर आणि पोटेन्शियल डिफरन्स विचारलेला आहे म्हणजे V विचारलेला आहे आणि लेंथ दिलेली आहे 5 मीटर. बस कॅल्क्युलेट करा याला. V किती होणार? V जो होणार तो काढायचा असेल तर हा 5 या 10च्या गुणाकार जाणार म्हणजे 10 पंचे 50. तर इथे येणार 50 मेगाव्होल्ट. 50 मेगाव्होल्ट म्हणजे ऑप्शन नंबर C राईट आहे. नंतर आहे विच मीडियम हॅज द हायेस्ट डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे की कोणत्या मटेरियलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ सर्वात जास्त आहे. ओके, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ इथे फक्त स्ट्रेंथ विचारलेली आहे बाबर, हां, कॉन्स्टंट नाही विचारलेला आहे. तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू. हवेची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे जास्तीत जास्त व्होल्टेज सहन करण्याची क्षमता की ज्याच्यामुळे त्याच्यामधून करंट वाहत नाही. आता मला सांगा, एखादं इन्सुलेशन घेतलं आणि हवा घेतली तर कोणामधून करंट जाण्याचे चान्सेस जास्त आहे? हवेमधून की त्या मटेरियलमधून? तर मटेरियलमधून, कारण मटेरियल एक वेळ अशी येऊ शकते की मटेरियल पंक्चर होऊ शकते. ओके, पण हवा लवकर पंक्चर होत नाही. हवा पंक्चर होण्यासाठी हवेतून करंट जाण्यासाठी मॅक्झिमम 33 kV व्होल्टची गरज असते. ओके, त्याच्यामुळे हवा जे आहे हवेची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ खूप जास्त आहे, म्हणजे एअरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे. वॉटर नाही, मायका नाही, ग्लास नाही. इथे आन्सर येणार C, ज्याचा आन्सर जिथे आहे एअर. 94 नंबरचा क्वेश्चन आहे पेपर कॅपॅसिटर इज अ टाईप ऑफ. पेपर कॅपॅसिटर जो आहे तो फिक्स कॅपॅसिटर आहे की व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे की फिक्स ऑर आयदर? पेपर कॅपॅसिटर कधी व्हॅल्यू बदलता येणार नाही त्याची, फिक्स कॅपॅसिटर आहे. सो आन्सर येणार त्याचं A. अ कॅपॅसिटर युझिंग अ केमिकल रिॲक्शन टू स्टोअर अ चार्ज. केमिकल रिॲक्शनवरून आपण चार्ज स्टोअर करतो. कोणत्या कॅपॅसिटरमध्ये? पेपर, सिरॅमिक, पॉलिस्टर, कोणता, मायका. हे सगळे साधे सिम्पल कॅपॅसिटर आहे. जो मी तुम्हाला सांगितलं थेरी लेक्चरमध्ये इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, याच्यामध्ये आपण ॲल्युमिनियम जे प्लेट्स असतात त्याच्यावर आपण काय लावतो? इलेक्ट्रोलाइटचं पेस्ट कनेक्ट करतो. त्याच्यामध्ये ऑक्साईडची एक लेअर तयार होते, ती ॲज अ डायइलेक्ट्रिक म्हणून काम करते आणि सगळी प्रोसेस म्हणजे एक केमिकल प्रोसेस आहे. सो आन्सर येणार इथे D, कारण की इलेक्ट्रोलाइटमध्येच फक्त केमिकल प्रोसेस होते, कारण केमिकल प्रोसेसनेच तिथे डायइलेक्ट्रिक तयार होतो. म्हणून आन्सर येणार 95चं D. 96 नंबरचा क्वेश्चन आहे विच अमॉंग द फॉलोइंग इज द ऑड वन आउट. म्हणजे पुढीलपैकी दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता एक वेगळा आहे? एक वेगळं कोण आहे? तर सिरॅमिक कॅपॅसिटर, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, ट्युनिंग कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर. काय वाटते तुम्हाला या चारपैकी कोणतं वेगळं असू शकते? ओके, आठवा पटकन. पहा, तर ट्युनिंग कॅपॅसिटर जे आहे इथे राईट आन्सर आणणार. का? कारण की ट्यून म्हणजे बदलवणे, फ्रिक्वेन्सीसोबत मॅच करणे, ट्यून करणे सांगितलं होतं. आणि ट्यून म्हणजे व्हेरिएबल कॅपॅसिटर. हे बाकीचे सगळे फिक्स कॅपॅसिटर आहेत आणि हाच एक व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे. सो 96 नंबरचा आन्सर जे आहे ते येणार C. आणि 97 नंबरचा क्वेश्चन आहे इन व्हेरिएबल कॅपॅसिटर कॅपॅसिटन्स कॅन बी व्हॅरिड बाय. व्हेरिएबल कॅपॅसिटरमध्ये आपण कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू कशी काय चेंज करू शकतो?
तर टर्निंग द रोटेबल प्लेट्स, आठवतं मला 2 प्लेटमधलं अंतर आपण बदलून त्यांची व्हॅल्यू बदलू शकतो. स्लायडिंग हे तर पॉसिबलच नाही, एकमेकांवर प्लेट घासून कसं काय. चेंजिंग द प्लेट बदलून, कॅपॅसिटर खोलून त्यातल्या प्लेट बदलून, आणि चेंजिंग द मटेरियल, प्लेटमधलं मटेरियलच काढून फेकून दुसरं मटेरियल टाकणं पॉसिबलच नाही आहे. ओके, ऑप्शन आहे ए राईट. त्याच्यानुसार म्हणजे आपण सहज एअर कॅपॅसिटरमधलं जे डिस्टन्स आहे ते कमी जास्त करून त्याचा कॅपॅसिटन्स चेंज करू शकतो. 98 नंबरचा क्वेश्चन आहे, द सिम्पलेस्ट काइंड ऑफ कॅपॅसिटर इज. सिम्पलेस्ट काइंड ऑफ सिरॅमिक, इलेक्ट्रोलाइट, ट्युनिंग, पेपर कॅपॅसिटर एकदम सिम्पल कॅपॅसिटर आहे. 98चा आन्सर येणार इथे डी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन्स आहे 99 नंबरचा, कॅपॅसिटर प्रिफर्ड व्हेन देअर इज अ हाय फ्रिक्वेन्सी इन द सर्किट इज. आठवते, सिरॅमिक, मायका आणि पॉलिस्टर हे 3 कॅपॅसिटर हाय फ्रिक्वेन्सी हाय व्होल्टेजवर यूज करतात. लिहून दिलं होतं बोर्डवरची पिक्चर जशीच्या तशीच आठवली पाहिजे, किंवा नोट्समध्ये जर तुम्ही लिहिलं असेल तर ते तुम्हाला आठवलं पाहिजे. त्याच्यामुळे याचं जे आन्सर येणार ते येणार मायका कॅपॅसिटर. ओके, 99 नंबरचं बी. ओके, आणि 99 नंबर नंतर आहे 100 नंबरचा आन्सर क्वेश्चन्स, द टाईप ऑफ कॅपॅसिटर यूज इन कम्युनिकेशन ट्रान्समीटर्स आर. कम्युनिकेशन ट्रान्समीटरमध्ये आपण कोणता कॅपॅसिटर यूज करणार. तर एअर कॅपॅसिटर. का बरं एअर कॅपॅसिटर? कारण की तो कम्युनिकेशनमध्ये फ्रिक्वेन्सी मॅच करावी लागते, आणि फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी आपण ट्युनिंग कॅपॅसिटर वापरणार. ट्युनिंग कॅपॅसिटर म्हणजे व्हेरिएबल कॅपॅसिटर, आणि व्हेरिएबल कॅपॅसिटर जर असेल तर 100% त्याच्यामध्ये दुसरं काही नसून हवा असेल, आणि हवा असलेल्या कॅपॅसिटरमधला तुम्ही एअर कॅपॅसिटर म्हणणार. सो इथे आन्सर येणार आपलं 100. आणि आजचे 3 क्वेश्चन्स राहिलेले आहेत आपल्या बाकी, ते आहेत 101 मधला, विच कॅपॅसिटर रिलेटिव्हली कॉस्टली. कोणता कॅपॅसिटर याच्यामध्ये सर्वात कॉस्टली आहे. तुम्हाला वाटेल इलेक्ट्रोलाइट, पण याचा आन्सर तसं नाही आहे. याचा आन्सर आहे मायका, कारण की मायका हे कॉस्टली आहे. तेव्हा पण सांगितलं होतं वाटतं मी तुम्हाला, मायका कॉस्टली येतात कारण की मायका महाग आहे. कॅपॅसिटर युजली हॅव अ कलर कोड टू फाइंड इट्स व्हॅल्यू. आठवते तुम्हाला रजिस्टरच्या वेळेस आपण कलर कोडिंग शिकलो होतो रजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. तसंच काही कॅपॅसिटर असतात की त्याची किती कॅपॅसिटन्स आहे हे त्याच्यावर दिलेलं नसते. का बरं? कारण ते आकाराने खूप लहान असते, आणि अशा आकाराने लहान असलेल्या कॅपॅसिटर व्हॅल्यू लिहिणे अवघड जाते. म्हणून मग तिथे त्याच्यावर कलर कोड दिले असते, की कलर कोडने पण आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. तर जसा रजिस्टरसाठी कलर कोड आहे तसाच कॅपॅसिटरसाठी पण कलर कोड आहे. ओके, तर तो शिकायचा नाही आपल्याला, कारण त्याच्यावरचे प्रश्न काही एवढे येत नाहीत आपल्याला. तर तो आहे पॉलिस्टर कॅपॅसिटर. हा खूप आकाराने लहान असतो, महाग. ओके, त्याच्यामुळे महाग पण असतो, कॉस्टली पण असतो, आणि आकाराने लहान असतो, आणि याच्यावरच कलर कोड दिलेले असतात. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे, कॅपॅसिटर हॅव अ हाय लिकेज व्होल्टेज. तर हाय लिकेज व्होल्टेज जे आहे ते पण, कारण की हा पॉलिस्टर कॅपॅसिटर आपण हाय व्होल्टेजवर वापरताना खूप साऱ्या प्रमाणात लिकेज पण होतो, म्हणजे लिकेज व्होल्टेज होते, म्हणजे लिकेज करंट वाहतो किंवा लिकेज व्होल्टेज. त्याच्यामुळे याचा आन्सर राहणार डी. ओके, चला आता इथे आपण जवळपास आज 53 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत इलेक्ट्रिक फील्ड अँड कॅपॅसिटरवरचे, जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते. चांगल्या प्रकारे जिथे तुमचे क्वेश्चन चुकले असेल त्याला थोडं डबल सॉल्व करा, डबल एकदा लिहून घ्या, त्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही हे प्रश्न सॉल्व कराल तेव्हा एकही प्रश्न याच्यातला चुकला नाही पाहिजे. हां, एखादा चुकत असेल तर तुमच्या बाय मिस्टेकमुळे चुकत असेल, काही प्रॉब्लेम नाही, पण जनरली चुकला नाही पाहिजे. चला इथे थांबू आपण, बाकीचं जे आहे नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके.